सकाळचा स्वयंपाक झाला की दुपारचा स्वयंपाक असं सध्याचं रुटीन चालू आहे. तर आज मी बनवणार होते राजगिऱ्याची भाजी, जी की उपवासासाठी खातात. तर आता इथे पाणी जे आहे ना, ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि भाजीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली. भाजी धुवून घेतल्यानंतर ना, जे पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये ही भाजी टाकायची. आता जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत सोयाबीनसुद्धा इकडे मी भिजत घातले. आता भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली की मग ती अशी गाळून घ्यायची, जेणेकरून त्यातलं जे काही पाणी आहे ते निघून जाईल आणि व्यवस्थित असं पाणी जे आहे त्यातलं काढून घ्यायचं. त्यानंतर भाजी जी आहे तर ती व्यवस्थित अशी सुटसुटीत करून घ्यायची, जेणेकरून मग ती एकमेकांना चिटकून राहत नाही. आता इथे मिरचीची मी फोडणी दिलेली आहे, चवीनुसार मीठ टाकले आणि ही भाजी यामध्ये ॲड केली आणि ही भाजी खायला खरंच खूप छान असते आणि उपवासाच्या दिवशी तर सगळे आवडीनेच खातात. त्यानंतर मग मी सोयाबीनचा राईससुद्धा करून घेतला आणि सोबतच उपवासाची जी भाकर असते तर ती सुद्धा बनवून घेतली. सोबतच शेंगदाण्याची आमटी सुद्धा केली. आता दुसरी माळ होती झेंडूच्या फुलांची, म्हणून घटाला मग झेंडूच्या फुलांची माळ सुद्धा घातली. आरतीवाले आले होते, मग आरती सुद्धा करून घेतली. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.